अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरच्या गोळीबार प्रकरणासंदर्भात एक मोठी बातमी आहे। गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात क्राइम ब्रांचला यश मिळालंय। गुजरातच्या भुजमधनं या आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते। विकी गुप्ता आणि सागर पाल अशी गोळीबार करणाऱ्या दोघांची नावं आहेत। गेल्या एका महिन्यापासून हे दोघेही जण पनवेलमध्ये एका सोसायटीत राहत होते आणि त्यांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची 4 वेळेला रेकी सुद्धा केली होती। दरम्यान गुन्ह्यामध्ये वापरलेलं शस्त्र हाच मुख्य पुरावा आहे, पण हे शस्त्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेलं नाहीये। गुन्ह्यात वापरलेलं हत्यार बॅलिस्टिक रिपोर्टसाठी महत्त्वाचा पुरावा असतो। आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, ही अटकेची कारवाई नेमकी कशी झाली, या आरोपींना कशी अटक केली मुंबई क्राइम ब्रांचनं? ज्ञानदा, खरंच मुंबई पोलिसांचं कौतुक करावं लागेल, कारण 48 तासात मुंबई पोलीस आणि गुजरात पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या टीमनी ही संयुक्त कारवाई करत दोघांना अटक केलेली आहे। विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन्ही आरोपींची नावं आहेत। यांची ओळख पटविण्यासाठी शेकडो CCTV तपासलेले होते। या घटनेनंतर मुंबई पोलिसांचे जवळपास सर्वच युनिट्स या संपूर्ण गुन्ह्यात एकूणच कार्यरत असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र या गुन्ह्यात आता अटक जरी झाली असली तरी दोन्ही आरोपींनी गुन्ह्यामध्ये वापरलेलं जे शस्त्र आहे हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेलं नाहीये। या शस्त्राची त्यांनी कुठे नेमकी विल्हेवाट लावली, कुठे फेकून दिलं, याचा तपास करणं आता पोलिसांसाठी जिकिरीचं आहे। मात्र गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना थोड्याच वेळात मुंबईत आणलं जाणार आहे आणि मुंबईत त्यांना किल्ला कोर्टमध्ये आज हजर केलं जाऊन त्यांची कस्टडी मागितली जाईल। यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा जो कट आहे तो नेमका कधी आणि केव्हापासून त्यांनी रचला होता याची देखील माहिती समोर येईल। खरं तर सांगण्यात येतं की एका महिन्यापासून या संपूर्ण प्रकरणाचा कट ते रचत होते आणि यासाठीच पनवेलमधील एका गावात त्यांनी ज्या सलमान खानच्या फार्म हाऊस आहे तिथून काही अंतरावरतीच खोली घेतलेली होती आणि मुंबई सेंट्रल येथून त्यांनी दुसरी खोली ही बुक केली होती, कारण जो सलमान खानचा मुंबईतला जो बंगला आहे किंवा जे घर आहे त्याची रेकी करण्यासाठी त्यांनी हे संपूर्ण कट केल्याचं आता समोर आलेलं आहे। यामध्ये त्यांनी एक बाईक ही देखील दुचाकी जी सेकंड हँड विकत घेतली होती ही नेमकी कुणाकडनं घेतली याची देखील चौकशी केली जाते। या संपूर्ण प्रकरणात आता बॅलिस्टिक रिपोर्टसाठी जे गुन्ह्यात वापरलेलं हत्यार आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा आता शोध मुंबई पोलीस घेताना पाहायला मिळत आहे। ज्ञानदा, त्यामुळे व्यवस्थित प्लॅनिंगनं हे कृत्य आरोपींनी केल्याची माहिती सध्या मिळते। आरोपींना अटक करण्यात आली आहे, शस्त्र अजूनही सापडायचंय। धन्यवाद सूरजच्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।